एक लक्षात घेतलं पाहिजे की निवडणूक आयोग आणि त्यांचे लोक यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती गेल्या 5-10 वर्षात आम्ही पाहिलेली नाही. त्यांचं काम आहे की तपासण्या करणं, नाकाबंदी करणं, पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या हे सुद्धा आपण गेल्या 3 वर्षात पाहिले. एकतर्फी म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक आयोगानं आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतला, कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे कुटील गटाच्या हातात दिलं आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग, त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही. राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही, पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदान प्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून नेतात का? हा साधा एक सेन्स आहे. खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने कशा प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टरमधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलंय, त्यावर कारवाई नाही. पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं, विमान आलं की त्याची झडती घ्यायची, हा जो खेळ आहे हा काय लोकांना कळत नाही का? कळतो ना. पैसे पोचले लोकांचे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शहा, गौतम अडाणी, लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत. अगदी पोलीस बंदोबस्तात पोचवलेले आहेत, पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत. तर या गाड्या कुठे थांबवल्या, त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही. हे जे आता म्हणतायत प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू, गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची, करून दाखवा. गडकरींच्या गाडी तपासली नाही, आता हे दाखवायला करतात सगळं. हा सगळा खेळ आहे, हे सगळं चुकीचं आहे. पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाहीये. आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. पण ज्या पद्धतीने ही अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला. बस. काल मध्यरात्री जोगेश्वरीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला. आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना वस्तूंचं वाटप केलं जात होतं. खरं आहे ते. दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंद देवरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर, तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप, जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे. पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे. आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो. निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे. पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार? आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत. पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे, 1 महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे. आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, मग त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे. अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली. हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात, सांगली हे बेट नाहीये, महाराष्ट्राचा भाग आहे. अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते ना. बरोबर ना. त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं
हे त्यांनी एकदा तपासलं पाहिजे. 2.5 वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली, पण गौतम अडाणीला हे सरकार नको होतं. ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला. हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत. यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला आणि तो यशस्वी झाला. आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत, हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे. नरेंद्र मोदी आणि अडाणी हे एकच आहेत, अमित शहा आणि अडाणी एकच आहेत, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अडाणी एकच आहेत. या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही. म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली केलं. छगन भुजबळ म्हणतात की शरद पवारने शिवसेना बोलली. कालच एक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. आपण कसं बघता? छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मंडल विरोधी आहे, शिवसेना ही मंडल विरोधी आहे, म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ यांनी दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला. हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही. शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम अडाणीने पक्ष फोडला, हे तुम्ही अजित पवारांना विचारा. स्वतः अजित पवार कबूल करतायत की महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम अडाणीने पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामागे सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणी आहे. जयश्री चांदीवाल यांनी मुलाखत दिली, त्यात असं म्हणणं आहे की वाजेंनी अजित पवार, शरद पवारांची नावं घेतली आणि देवेंद्र फडणवीसांना या सगळ्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न नाही. म्हणजे आता याच्यावर विश्वास ठेवत नाही. निवडणूक काळामध्ये अशा मुलाखती मॅनेज केल्या जातात. शरद पवार देखील बोलिए, चला. बैठक झाली. जानना चाहेंगे एक बार फिर उद्धव ठाकरे की जो बैग है वो चेक हुई है. एक वीडियो भी भाजपा की ओर से रिलीज किया है जिसमें देवेंद्र फडणवीस की बैग चेक का देखिए, वो जो वीडियो है वो एयरपोर्ट का है. एयरपोर्ट में सबका बैग का जांच होती है. वो एयरपोर्ट का वीडियो आप देख लीजिए. झूठे बोलने वाले लोग हैं, झूठ बोलने वाले लोग हैं. एयरपोर्ट पे सबके बैगों का तलाश होता है, प्रेसिडेंट का भी होता है. नाही. म्हणजे आता याच्यावर विश्वास ठेवत नाही. निवडणूक काळामध्ये अशा मुलाखती मॅनेज केल्या जातात. शरद पवार देखील बोलिए, चला. बैठक झाली. जानना चाहेंगे एक बार फिर उद्धव ठाकरे की जो बैग है वो चेक हुई है. एक वीडियो भी भाजपा की ओर से रिलीज किया है जिसमें देवेंद्र फडणवीस की बैग चेक का देखिए, वो जो वीडियो है वो एयरपोर्ट का है. एयरपोर्ट में सबका बैग का जांच होती है. वो एयरपोर्ट का वीडियो आप देख लीजिए. झूठे बोलने वाले लोग हैं, झूठ बोलने वाले लोग हैं. एयरपोर्ट पे सबके बैगों का तलाश होता है, प्रेसिडेंट का भी होता है. ये क्या नई बात है उसमें? अगर किसी एयरपोर्ट पे आप जाते हो तो वहां जो एक्सरे मशीन होती है वहां तो सबका बैग जाता है. ये पागल लोग हैं, उनको समझता है क्या बोल रहे हैं. काल विक्रोळीमध्ये बस राजकारणाची आपका सभा जो भी होती, होता है, तो त्यात बैग चेक खास नहीं कृती होती, त्यांनी, आपके जो भी आंदोलन दिले आहे तुम्हाला निमंत्रण दिलेलं खास कृती ठेवलेली. राजकीय भाषा कशी असावी यासाठी त्यांनी मंचावरती खाली खुर्ची ठेवली तुमच्या नावाची. कोणाची भाषा? राज ठाकरे राज ठाकरेंची जरा स्वतः भाषणं ऐकून स्वतःच पाहावीत, मग भाषा कळेल काय. आम्हाला भाषा शिकवू नका आणि मराठी तर अजिबात शिकवू नका आम्हाला. आम्ही ज्या हेडमास्टरकडे शिकलो आहोत मराठी ना, त्यांच्यानंतर कोणी मराठीमध्ये हेडमास्टर झाला नाही मराठीचा. त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांचं असं देखील नाही की उद्धव ठाकरे यांच्या हातात रोज पैसे सुटत रुमाल आणि फक्त कोमट वाटल्याच्या. बरोबर आहे, पैसे भाजपनं किंवा फडणवीसांनी तुम्हाला दिलेले आहेत ना. जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात, आमच्याकडे कुठून पैसे असणार? आमचं सरकारच गौतम अडाणींनी पाडलं. अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल, याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हात मिळवणी नाही आणि ही मुंबई विकली जाऊ नये अडाणीच्या हातामध्ये, म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं. जर आम्ही गौतम अडाणीशी हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते. आमच्या बॅगेत, आमच्या हेलिकॉप्टरमध्ये, आमच्या विमानात नक्की पैसे असते. पण आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे बरं का. ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो आहोत.
आहे.